मंदिराच्या आत लग्नाच्या विधी सुरू झालेल्या असतानाच आता ज्या माणसाला पद्माने पैसे दिलेले असतात इव्हेंट करण्यासाठी तो म्हणजे साबळे. रुद्र त्याची भेट घेतो आणि त्याला एक महत्त्वाचा प्लॅन समजावतो. आता विधी अर्ध्यावरती आल्यात म्हणजे शिवनात पोहोचेपर्यंत विधी संपन्न पण होतील आणि म्हणूनच तो साबळेला सांगून शिवनाथला फोन करायला सांगतो आणि त्याला या लग्नासाठी आमंत्रित करायला सांगतो. आता तो साबळे शिवनाथला फोन करतो. शिवनाथ महत्त्वाच्या कामामध्ये असतो आणि तो त्याच्याबद्दल माहिती देतो की नमस्कार साहेब, मी साबळे. म्हणजे ज्या गरजू पोरापोरींचे लग्न होत नाहीत किंवा त्यांना लगीन करायचं असेल तर पैसा नसतो जवळ, काही अनाथ असतात की ज्यांची लग्न होत नाहीत, त्यांचं करणारं कोणी नसतं, अशा पोरापोरींचे लग्न मी लावून देतो. मी एक समाजसुधारक आहेत दादा. त्यावर शिवनाथ त्याचं कौतुक करतो की अरे वा, चांगलं आहे की, मग भारी काम करताय की तुम्ही. आता या तुमच्या कामात माझ्याकडनं काय मदत पाहिजे ते एवढी सांगा. त्यावर तो सांगतो की मदत तर पाहिजे दादा, या लेकरासने आशीर्वाद द्या फक्त या तुम्ही. शिवनाथ तो सुरुवातीला तर नकार देतो की तो सांगतो मला लई काम आहे ते बघा. असं ऐनवेळी कसं काय सांगितलं तुम्ही? आधी कळवलं असतं तर कामं मॅनेज तरी केली असती की. पण आता रुद्र तिकडून त्याला खुणावतो. तेव्हा तो साबळे शिवनाथला गळच घालतो की दादा अहो ऐका की, अहो मला कळालं होतं की तुम्हाला सासनकाठीचा यावर्षीचा मोठा मान बी मिळाला होता म्हण. अहो या लेकरांचं कुणी बी नाही आहे, त्यांना आशीर्वाद द्या या की. आणि मला हे बी कळलं आहे की तुम्ही तुमच्या पोरासने सुना शोधण्यासाठी सुरुवात केली आहे म्हण. अहो म्या लिहून देतो तुम्हासनी, तुम्हाला लाखात एक सुना मिळणार बघा. आता या लेकरासने आशीर्वाद देऊन तुम्ही पुण्याचं काम कराल की, मग तुम्हाला सुना बी भारीच मिळतील की. काही बी करा अंदाजा या की तेवढं. शेवटी शिवनाथ मान्य करतो की ठीक आहे, आता काय तुम्ही एवढं आग्रह धरताय तर येतो. रुद्रचं काम फत्ते होतं. शिवनाथला कामं जरी भरपूर असली तरी तो आता कामं माधववरती सोपवतो. त्यांनी उमाला पण सोबत आणायला सांगितलेलं असतं. शिवनाथ उमाला फोन करून कळवतो की त्याला तिच्यासोबत एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, कार्यासाठी. आता इकडे विधी चालू झाल्यानंतर पिहूला इतकी भीती वाटत असते या सगळ्याची. त्यातच रुद्र त्या कॅमेरावाल्याला घेऊन येतो. त्या कॅमेरावाल्याला तो सगळा काही प्लॅनची पट्टी पडवतो की एक काम कर, ते जे लास्टला दोघे बसलेत ना त्यांच्यावरती नजर ठेवून राहा. म्हणजे समजे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ फक्त त्यांचेच काढायचे, बाकीचं काय नाही. आता तो कॅमेरामॅन येतो. पिहूच्या मनात भीतीचं वादळ पसरलेलं असतं. तिला तिच्या पप्पांची भीती वाटत असते. तिच्या पप्पांचे शब्द आठवत असतात की त्या पोरासोबत तुझं लगीन होणार नाही आणि जर काय तू गोंधळ घातला तर मग तुझा बाप काय करू शकतो हे बी तुला ठाव आहे. पिहू अचानकच मोठ्याने ओरडते की थांबा. श्रीला ती सांगते की मला हे लगीन नाही करायचं आहे. राघव श्री दोघांच्याही पायाखालची जमीनच हादरते की. राघव समजावतो की वहिनी अचानक काय झालं तुम्हासनी. श्री तर तिच्या कपाळाला हात लावून बघतो की पिहू तुला ताप वगैरे तर नाही आला ना. अगं काही बी कशाला भरायला लागली, तुला कळतं का. अगं तुला पळवून आणलंय आम्ही, आमच्यावरती आता केस व्हायची वेळ आली आणि तू मध्ये लगीनच करायचं नाही. पिहूने पार त्यांचं तोंडचं पाणीच पळवलेलं असतं अचानक लग्नाला नकार देऊन. पण कसं बसं तरी राघव श्रीधर दोघेही त्याची समजूत घालतात आणि मग ती श्रीलाच सांगते की तू टेन्शन नका घेऊ, मला जरा माझ्या पप्पांची भीती वाटत होती पण आता आहे मी लग्नाला तयार आहे. तेव्हा राघव गुरुजींना आता विधी सुरू करायला सांगतो आणि ते पटापट उरकायला सांगतो. तोपर्यंत इकडे उमा तीसुद्धा खूप छान तयार झालेली असते. आता त्याच सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जाण्यासाठी. इतक्यात वेदा येते. तिचं कौतुक करते की अरे बाई कसली भारी दिसतेस अगं तू. अगं पण तू कुठे चालली आहेस. हां थांब मीच सांगते, आपणसोबत डेटवर चालली आहेस की नाही. आणि मुद्दाम चिडवते. त्यावर उमा तिला विचारते की मार खायचा आहे. वेदा सांगते की नाही आहे आणि ती उमाची दृष्ट काढते आपल्या हाताने. उमा तिला समजावते की हे बघ, घरात तू एकटीच आहे ना आणि त्यात आज मंदामावशी बी कामावर येणार नाही त्यामुळे समधी कामं तूच बघ. अगं पण तुझा आप्पा कुठं राहिले ती. मला सांगितलं तयार व्हा आणि अजून बी त्यांचा यायचा पत्ता नाही.
तोपर्यंत भास्कर पद्मा दोघेही छान तयार झालेले असतात आणि नेमकी त्यांना आडवी येते ती म्हणजे छाया. ती त्यांना टोकते की कुठं चाललायसा. त्यावर भास्कर पुन्हा तिची फिरकी घेतो, थट्टा करतो की अगं मागाशीच म्हणलं ना हो मी की तुझ्यासाठी सवत आणायला चाललोय म्हणून. त्यावर छाया त्याला ओरडते की मस्करी ना एकदाच केलेली छान दिसते, सांगा कुठं चाललायसा. त्यावर भास्कर म्हणतो की अगं सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जातोय. आता तिथं जर एखादी चांगली भेटली तर करतो दुसरं बी लगीन, आणतो की सोबत तुला. त्यावर पद्मा रागवते की झालं का तुमचं चालू, जायचं की नाही आता. ते जातात. तोपर्यंत खिडकीतून बंटी मामा सगळं काय पाहतो. छायाला तो हाक मारून विचारतो की वहिनी काय चाललंय यांचं. त्यावर ती चिडून सांगते की कुठे त्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी चाललेत ते, आणि ती निघून जाते. आता बंटी मामाला या सगळ्यात त्याची ट्यूब पेटते आणि विचार करतो की म्हणजे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी. श्री लेक्चरला गेलाय असं सांगून घराच्या बाहेर पडला, पण लेक्चर तर व्हायचं तिथं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच नाही आहे. राघव म्हणाला की अचानक लेक्चर कॅन्सल झालं आहे, पण त्याच्या पाठीमागे सनई चौघड्याचे आवाज येत होते. अरे बापरे, म्हणजे काहीतरी गडबड आहे. आणि तो असला घाबरतो ना, त्याला अंदाज आलेला असतो हे पोरं वेडवाकडं काही करणार तर नाही ती ना. इकडे उमा वेदा दोघी शिवणात आला की नाही पाहण्यासाठी बाहेर येतात, तर पद्मा भास्कर दोघेही चाललेले असतात. उमाला पाहिल्यानंतर मुद्दामच पद्मा टोमणे मारते, भास्कर आज समधीच लोक लई छान तयार व्हायला लागले ते, पण का. आणि ते दोघेही तेथून निघून जातात. वेदा उमा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून घरात जाणार तेव्हा शिवनाथ समोरून गाडीवरून येतो. वेदा काय घरात जाते. शिवनाथ उमाला इतकं छान तयार झाल्याचं पाहून कौतुक करतो की अरे वा, भारी नटलायसा की तुम्ही, एकदम भारी दिसतायचा बघा. तिला हसते. शिवनाथाला ते विचारते की काय व, आता मला तुम्ही तयार व्हायला सांगितलं आणि तुम्ही उशीर केला था. शिवनाथ विचारतो की यार मी सांगितलं आणि तुम्ही लगेच तयार बी झाला होय, आज उशीर नाही लागला. उमा सांगते की काय आहे, मी माझी सगळी कामं बाजूला ठेवली, तुमचा फोन आला ना व लगेच तयारी लागले. बरं चला, तुम्ही तुमची बी कपडे काढून ठेवली आहे ती पटकन घाला, जाऊयात आपण. तोपर्यंत तिकडे अर्ध्याविधी संपतात सुद्धा, आणि गुरुजी आता नवऱ्या मुलाला नवरी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगतात. तेव्हा श्री पिहूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. आता श्रीच्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात पडलं म्हणून पिहू इतकी खुश असते, आणि त्या दोघांचं लग्न होतं आहे ते पाहून राघव खुश असतो. तोपर्यंत इकडे शिवनाथ पण तयार होतो. आता शिवनाथ बाहेर येतो, गाडी काढतो. वेदा तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असते. उमा तिला सांगते की जेवून घे ग. त्यानंतर उमा गाडीवर बसते. शिवनाथ उमा दोघेही जातात. इतक्यातच बंटी मामा येतो. बंटी मामा विचारतो की वेदा दाजींताई कुठं चालले ती. वेदा सांगते की ते सामुदायिक विवाह सोहळ्याला. आता बंटी मामाला मोठा धक्का बसतो. तो विचार करतो की ते बी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी, हे बी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी, आणि राघवच्या फोनवर सनई चौघड्यांचा आवाज, त्यात लेक्चर बी कॅन्सल. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हाय म्हणजे हाय गडबड आहेच म्हणतो तो. या सगळ्याचा अंदाज त्याला येतो. आता तिकडे नवरा नवरी एकमेकांच्या समोर उभे असतात. श्री थोडासा अस्वस्थ असतो आणि पिहू खुश असते. आता नवरा नवरी एकमेकांना हार घालणार असतात. राघव श्रीला सांगतो की ऐ घाल की. तेव्हा श्री पिहूच्या गळ्यात हार घालतो आणि इतका लाजतो, इतका खुश असतो तो. त्यानंतर गुरुजींनी सांगितल्यावर पिहू सुद्धा आता श्रीच्या गळ्यात हार घालते. म्हणजे तिथे उपस्थित असलेले सगळेच नवरा नवरी एकमेकांना हार घालतात. सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांच्यावरती कौतुकाचा, आशीर्वादाचा वर्षाव करतात. त्यातच श्रीचा अचानकच डावा डोळा फडफडत असतो. तेव्हा ते आयोजक साबळे आहेत, ते नवरा नवरींना लग्नानंतर शुभेच्छा देतात आणि त्यांना सांगतात की पुढील संसारासाठी तुम्हाला गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. आता श्री तेथून सटकायचं बोलत असतो. राघवला तो सांगतो की पटकन गाडी चाल, आपण निघूयात आता. पण पिहूचा हट्ट असतो. पिहू सांगते की श्री आपण आता आलोच आहे तर गिफ्ट हॅम्पर पण घेऊन जाऊ की. अरे त्या संसाराला लागण्यासाठी वस्तू आहे ती, तेवढंच आपल्या संसारासाठी कामी बी येईल. श्रीला तरी वाटत असतं की काहीतरी घडणार आहे, आणि म्हणून तो तिथे न थांबायचं ठरवतो. पण राघव आणि पिहू
ऐकतील तर शपथ. श्री त्यांना विचारतो की मला सांगा, लगीन महत्त्वाचं आहे की गिफ्ट हॅम्पर? ते दोघेही अचानक बोलतात की दोन्ही, आणि दोघे एकमेकांना टाळी देतात. शेवटी श्रीला गप्पच बसावं लागतं. आता ते आयोजक साबळे नवरा नवरी दोघांनाही लाईनमध्ये उभं राहायला सांगतात, कारण प्रमुख पाहुणे येणार आहेत, त्यांच्या हातूनच गिफ्ट दिले जाईल अशी ते घोषणा करतात. राघव त्यांना सांगतो की तुम्ही थांबा लाईनमध्ये, तोपर्यंत मी गाडी काढतो. आता तो बाहेर जातो, मंदिराच्या पायऱ्या उतरणार. इतक्यातच शिवनाथ उमा दोघेही गाडीवरून त्याला येताना दिसतात. मंदिराच्या खालच्या बाजूला ते दोघेही गाडी लावतात आणि उतरतात. आता शिवनाथचं हेल्मेट जे आहे ते तो उमाला काढायला सांगतो. अडकलेलं असतं ना ते. त्या दोघांना पाहिल्यानंतर राघवच्या तोंडचं पाणीच पळतं की. त्याला मोठा धक्का बसतो की आई अप्पा इथं, आणि तो परत माघारी धावत जातो. तोपर्यंत लाईनमध्ये पिहू श्रीधर दोघेही गिफ्ट हॅम्पर घेण्यासाठी थांबलेले असतात. मग ते आयोजक जेव्हा प्रमुख पाहुण्याचं नाव घोषित करतात की आपले प्रमुख पाहुणे आज ते आलेले आहेत, आणि ते आहेत शिवनाथ आणि उमा. त्यांचं नाव ऐकल्यानंतर श्रीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. प्रचंड घाबरतो तो की संपलं संपलं सगळं, अयो मेलो मी आता. आप्पा आप्पा इथं आले ती. तरी मला सारखं वाटत होतं की माझं असं लगीन होतंय आणि आप्पा माझ्या समोर आहे ती. इतक्यात राघव धावत येतो. श्री त्याला म्हणतो की आप्पा. तो म्हणतो आले. आई आली. श्री इतका घाबरलेला असतो, त्याच्यापेक्षाही जास्त राघव घाबरतो. दोघेही पार रडकुंडीला आलेले असतात. आता राघव आणि श्री दोघे आता शिवनाथ उमाच्या नजरेतून सटकायचं ठरवतात, पण पिऊ वाटच धरून बसते. तेव्हा राघव म्हणतो की वहिनी, तुम्हाला गिफ्ट पाहिजे ना, वाटत हवी तितकी गिफ्ट देतो, पण चला ना इथून. आणि तो हातसुद्धा जोडतो. श्रीसुद्धा सांगतो की पिऊ ऐक ना, तुला गिफ्ट पाहिजे ना, अगं मी पण देतो की, 2-2 होते ती. पण चल बाई इथून, वाट लागायच्या आधी ना चल इथून. पण पिहू सांगते की ऐका माझं, मला काही गिफ्ट नको आहे, मला फक्त त्यांचा आशीर्वाद पाहिजे. त्यावर श्री भडकतो की येडीबिडी झाली काही. अगं बाई तुला काय मागती कळतं का? त्यांनी जर आपल्याला पाहिलं तर वाट लागल. पिहू वाट लागायच्या आधी चल इथनं. आता पिहू हट्ट धरते म्हटल्यानंतर राघव श्री दोघांनाही कळत नाही म्हणजे काय करावं ते सुचतच नाही. तोपर्यंत उमा शिवनाथ दोघेही मंदिराच्या पायऱ्या चढून वरती येत असतात. पिहू श्रीला सांगते की ऐक ना श्री, अरे परत ते आपल्याला आशीर्वाद देतील नाही देतील माहीत नाही. अरे कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला त्यांचा आशीर्वाद तरी मिळेल. त्यावर श्री राघवला सांगतो की हिला आपण इथंच सोडून जाऊ, आपण दोघं घरी जाऊ चल. पिहू त्याला अडवते. पिहू त्याला आता दमदाटी करते की श्री, लग्नानंतर आता माझं ऐकायचं म्हणजे ऐकायचं. त्या दोघांना ती पार काय सुचवत देत नाही. राघव त्या दोघांना ओरडतो की थांबा जरा, काय करायचं ते बघू द्या मला जरा, माझं डोकं बी पार हँग करून टाकलं तुम्ही. अचानक राघवला फुलांचं ते ताट दिसतं आणि राघवला सुंदर अशी एक आयडिया सुचते. श्रीला तो जाण्यापूर्वी सांगतो की ऐक श्री, मी फक्त 5 मिनटं देतोय तुला, तोवर स्टेजवरती जायचं नाही. 5 मिनिटात मी येतो, जरी बोलवलं तरी बी जायचं नाही. इतक्यातच उमा शिवनाथ यांची जबरदस्त एंट्री होते कार्यक्रमात. ते आल्यानंतर पिहू श्री दोघे आपलं तोंड लपवत असतात आणि बाकीचे सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतात. आयोजक साबळे आता शिवनाथ उमा दोघांनाही स्टेजवर बोलवतात. श्रीची तर अशी काही घाबरगुंडी उडालेली असते. तिकडे तोपर्यंत राघव श्रीसाठी फुलांच्या चेहऱ्यावरती असा मास्क बनवतो, जेणेकरून श्रीचा चेहरा उमा शिवनाथला दिसला नाही आणि त्यात जी पिहूची इच्छा पण पूर्ण होईल. तिला त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते ते घेताही येतील. शिवनाथ उमा दोघेही कार्यक्रमात आल्यानंतर बसून घेतात आणि त्यांचं लक्ष त्या नवरा नवरीवरतीच असतं, सगळ्यांवरती. त्यात सगळ्यात पाठीमागे असलेले पिहू श्री दोघे आपले चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतात, कारण शिवनाथने पाहू नये ना म्हणून. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग जरी इथे संपत असला तरी मोठा ट्विस्ट आलाय, कारण रुद्र जो आहे तो मुद्दाम राघवला डिवचतो की अरे थांब केले का, अरे भावाच्या लग्नात तर जेवून जा की जरा. तोपर्यंत पिहू श्रीधर दोघेही जाऊन शिवनाथ उमाचे आशीर्वाद घेतात.
ते आशीर्वाद देतात की नांदा सौख्य भरे, सोन्याचा सुखाचा संसार करा पोरांनो. पिहूची इच्छा पूर्ण होते. आता ते दोघेही तेथून निसटणार. तर तोपर्यंत पद्मा एंट्री घेते. पद्मा त्या दोघांना चेहऱ्यावरचे ते हटवायला सांगते, कारण मुद्दाम तिला तमाशा करायचा असतो. पण राघव तिचा प्लॅन संपूर्ण होऊच देत नाही. अचानकच राघव एक जबरदस्त आयडिया करतो. तिथे असलेला मोठा खांब तो जोराचा ढकलून देतो. पण तो आवाज होतो. सगळ्यांचं लक्ष तिथे जातं. आणि पिहू श्रीधर आता निसटतील का? शिवना तुम्हाला त्यांच्या लग्नाचं सत्य समजेल का? नक्की काय घडेल पुढे पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांना. तर बघत राहा आपल्या चॅनलवरती.